नमस्कार. स्वागत आहे तुमचं कविता रेसिपीमध्ये. नेहमी नेहमी गवारीची भाजी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं, चटपटीत आणि कुरकुरीत हा प्रकार करायचा असेल तर कुरकुरीत गवार नक्की करून बघा. करायला ती अगदी सोपी आहे. गवार स्वच्छ धुवून दोन्ही साईडनं कट करून घ्यायचे आहे. गॅसवर कढई ठेवून त्यात पाणी उकळले की थोडंसं मीठ टाकून फक्त 2 मिनिटं शिजवायचे आहे. पूर्ण शिजवून घ्यायची नाही. या रेसिपीसाठी गवार छोटी घ्यायची आहे. माझी गवार छोटी आहे. तुम्ही जर मोठी घेतला असाल तर त्याला कट करून घ्यायची आहे. तरच गवार कुरकुरीत होते. त्यावर थंड पाणी टाकून कुकिंग प्रोसेस थांबवायची आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात 7-8 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, थोडंसं मीठ घालून वाटून घ्यायचे आहे. हे वाटण आता आपण गवारीला लावून घ्यायचे आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यात आपण 4 चमचे बेसन पीठ घातले आहे. 2 चमचे तांदळाचे पीठ आहे. तांदळाच्या पिठामुळे गवारी कुरकुरीत होते. 1 चमचा ओवा घातला आहे. आणि थोडंसं हिंग घालायचे आहे. हिंगामुळे चव छान येते. छोटा चमचा हळदी पावडर आणि काश्मीरी लाल तिखट 1 चमचा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. बेसन पिठामुळे याला कोटिंग छान येते. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. याच्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. असेच मिक्स करून घ्यायचे आहे. जर सारण पातळ वाटले तर तुम्ही आणखी 1-2 चमचा बेसन घालू शकता. गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल चांगले गरम झाले की गवार टाकून घ्यायचे आहे. गवार अगदी सुट्टी सुट्टी टाकायची आहे. याच्यामुळे जास्त कुरकुरीत आणि क्रंची होते. याला चांगली तळून घ्यायचे आहे. एकदम कुरकुरीत झाली पाहिजे. आता आपली गवार तळून तयार झाली आहे. गवार आपली तळून तयार झाली आहे. एकदम कुरकुरीत झाली आहे. एकदम सोनेरी कलरवर तळून घ्यायची आहे. आता राहिलेली गवार मी तळून घेते. एकदम खायला चविष्ट आणि छान लागते. तुम्ही कधीतरी नक्की ट्राय करून बघा. हे झटपट 5 मिनिटात तयार होते आणि चवीला पण छान लागते. लहान मुलांना खाण्यासाठी आवडते. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आता आपली गवार तयार झाली आहे. एकदम छान आणि कुरकुरीत झाली. हे चटपटीत लागण्यासाठी वरून थोडा चाट मसाला टाकायचे आहे. चाट मसाल्यामुळे चव एकदम चटपटीत आणि चांगली लागते. सर्व चाट मसाला मिक्स करून घ्यायचे आहे. हे पहा, आता आपली चटपटीत गवार तयार झाली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अगदी छान लागते चवीला.